नमस्कार महाबळे साहेब. जय महाराष्ट्र. नमस्कार. आपण जी जुन्नर शहराची नगरपालिकेची निवडणूक लागली आहे त्याच्यात प्रभाग क्रमांक 4 मधून आपण उभे आहात. जनतेसमोर काय व्हिजन घेऊन चाललात? प्रथमतः माझं नाव मयूर शिवाजी महाबळे. मी प्रभाग क्रमांक 4 मधून सर्वसाधारण ब ह्या जागेसाठी धनुष्यबाण चिन्हावरती उभा आहे. माझं व्हिजन असं आहे का आजपर्यंत वेशीच्या खाली ह्या प्रभागामध्ये जो विकास झालेला नाही आहे तो विकास आणि प्रभागाचा ध्यास ह्या दोन्ही गोष्टीवरती मी पूर्णपणे गेले 8 ते 10 वर्ष ग्राउंडवरती काम करत आहे आणि त्याच विचारांनी आणि तेच व्हिजन घेऊन मी आज जनतेसमोर येत आहे. तरी जनतेने माझ्यावरती लक्ष द्यावं हीच माझी सर्वांना नम्र विनंती. सर, आजपर्यंत तुम्ही कामं केलेलीच आहेत, पुढं पण करणारच आहे, पण काय वाटतंय प्रभागात कोणती कामं राहिलेली आहेत किंवा पुढे आपली कोणती संकल्पना आहे की काय कामं केली पाहिजे? प्रभागामध्ये आजपर्यंत विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तो विकास झालेला नाही आहे. मग विकासामध्ये काय आहेत, सर्वसाधारण ड्रेनेज लाईनचे प्रॉब्लेम्स असतील, त्याच्यानंतर घनकचरा व्यवस्थापन असेल, त्याच्यानंतर लाईट्सचे प्रॉब्लेम्स असतील, पाणी अशुद्ध येतं आहे, कमी दाबाने पाणी येतं. त्याच्यानंतर आमच्या प्रभागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जी प्लॉट्स आहेत, पण जी प्लॉट्स हे आत्तापर्यंत आरक्षित होऊन त्या ठिकाणी फंड पडलेला नाही आहे. जी काही डेव्हलपमेंट चालू आहे ती हे नेहमी वरच्या बाजूला वरच्या एरियामध्ये चालू आहे. खालच्या भागामध्ये डेव्हलपमेंटचा विचार कोणी आत्तापर्यंत केलेला नाही आहे. उदाहरणार्थ APSI सुद्धा आमच्या इथं विरळ लोकसंख्या म्हणून आहे. हे छोट्या मोठ्या गोष्टीला जे आजपर्यंत पब्लिक त्रस्त आहे ह्या सगळ्या गोष्टीचा माझा अभ्यास मी आज पब्लिकमध्ये जाऊन 8 ते 10 वर्षापासून पब्लिकचे हे सगळे प्रॉब्लेम्स मी मांडण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यात यश पण येत आहे. पण जर कधी मला आज जनतेने साथ दिली आणि जर मी त्या पद्धतीने नगरपालिकेत गेलो तर मी निश्चितच ह्या प्रभागाच्या ह्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत आणि जे मेजर प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रथमतः मी प्रयत्न करत आणि ह्या प्रभागाचा ध्यास आणि विकास हा करण्यासाठी मी कटिबद्ध राहील एवढीच मी तुमच्या चॅनलमार्फत आणि तुमच्यामार्फत सर्व जनतेला सांगू इच्छितो. जनतेसाठी काय आवाहन करणार? जो जनतेमध्ये 24 तास आहे आणि जो जनतेसाठी आहे, जनतेने त्याचा विचार करावा. जो 24 तास अवेलेबल राहील आणि जनतेसाठी कामासाठी तत्पर राहील अशा नगरसेवकाला नगरपालिकेत संधी मिळावी आणि जर तशी संधी भेटली तर तो नगरसेवक रात्री अपरात्री बेरात्री जे नगरपालिकेची छोटी मोठी कामं असतात त्यासाठी तुमच्यासाठी धावून येईल एवढीच मी जनतेला कळकळीची विनंती करतो आणि मला निवडून द्या ही मी जनतेसाठी आव्हान करतो आणि जनतेला विनंती करतो, त्याचा आशीर्वाद घेतो. एवढंच मी तुमच्यामार्फत सांगतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.